लोकांना मिळणार नाही आणि येऊ नये असं डायरेक्ट जाहीर करा मला वाटायचं असं नाही, तुम्ही वाटा, तुमच्या हाताने वाटा, साहेब येतील मग साहेबांच्या हाताने वाटा, पण चालू तर करा। 2-2 वाजेपासून जर हे लोक थांबले असतील आणि आपण वाटणार नाही, योग्य नाही। तिकडचे पण असायचे बरं का, तिकडचे पण लाईन आम्ही 2-2 वाजेपासून उभी होती मागच्या साईडला, तिथे पण मोठी लाईन आहे। साहेब रात्री 11 अशी घटना लोकांचे हाल नाही करायचे हो साहेब। बाकीचे 11 वाजून ते बाकी सांगताय की यांना येऊ दे, बाकी सांगते त्यांना येऊ दे, मग काय बोर्ड लावून द्या ना, मग इथं भाऊ बंद एक वाटप नाही होणार। एवढी लोक आहे मग साहेब पोचेपर्यंत चालू असतील, ज्यांना भेटतील त्यांना भेटतील, बाकीच्या साहेबांच्या हाताने वाटप करून द्या। काय फरक पडतो? 5 मिनिटं बघा ना, 5 मिनिटात साहेबने आले तर तुम्ही वाटप चालू करा। मग साहेब जेव्हा पाहिजे ना असं यांना केव्हाचे ते 9 वाजता 10 वाजता येतात, आम्ही 2 वाजता आलो रात्रीचे। बाकी लेडीज लोक बिचारे बच्चे लहान मुलं बसलेले। अखेर नंदुरबारात शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या मध्यस्थीने भांड्यांच्या पेटी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच आणि भांडीपेटी वाटपाचे वाद काही नवं नाही। टाइम गेली आता मावशी राम राम, आजी राम राम या आणि आम्ही गरीब महान केडो विचार ना केतो समकी फिरविली 1 वाजेने रात्री काय आम्हा आई बाई अक्का विचार करा तुम्ही पक्का। चिन्हाचे नाव देखावते आणि गरीब माणसाचे काय कदर नाही। कमी काय 1 वाजेने भूक लागी केलो मांडो ना पुस्तक पाय ना। लाभार्थ्यांना मध्यरात्रीपासून ताटकळत उभे राहावे लागल्याने मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत वाटप न झाल्याने त्यात आणखी भर पडली होती, त्यामुळे लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। अखेर शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांनी कामगार मंडळांच्या अधिकारी व ठेकेदारांशी चर्चा करून मध्यस्थी केली, त्यानुसार भांडी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो। अखेर नंदुरबारात शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांच्या मध्यस्थीने भांड्यांच्या पेटी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। माझं नाव आशा पाटील, माझ्या गावाचं नाव कोराळा। आज चंदू भैया आणि राम भैयाच्या वतीने आम्हाला भांडे वाटप होत आहे तिथं, त्यांच्या संमतीने आम्हाला आज भांडे मिळाले आहेत म्हणून त्यांचे आभारी आहे। मी सकाळी 5 वाजेपासून आलो होतो, 12 वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते। राम भैया चंदू भैया आले, यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि यांनी आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले। काही लढाई नाही, भांडण नाही, सगळे सुखरूप काम झालं। चंदू भैया आणि राम बाबू यांच्या खूप म्हणजे धन्यवाद।